नमस्कार. शिल्पास कुकिंगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत आलू बटाट्याची भाजी. तर यासाठी मी घेतलेले आहेत इथं 5-6 छोटे 7 आलू घेतलेले आहेत. तर गॅस चालू करून ते मी उकळून घेत आहे. तर सुरुवातीला आपल्याला हे बटाटे चांगले उकळून घ्यायचे आहेत. तर बघा आपले बटाटे छान उकडत आहे, उकडून झालेले आहेत. आता ते थंड करून मी साल वगैरे काढून कट करून इथं मी घेतलेले आहे. आणि त्यासाठी आता दुसरं साहित्य बघू. लसूण, कांदे घेतलेले 2, अद्रक, मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो घेतलेले आहे. तर हे सर्व आपल्याला कट करून घ्यायचे आहे. तर मी 1 वाटी इथं छोटी शेंगदाणे भाजून कूट बनवून ठेवलेला असतो, तो मी या ठिकाणी घेतलेला आहे. तर अद्रक, हिरवी मिरची आणि लसूण याची आपल्याला बारीक पेस्ट करायची आहे. तर हे बघा इथं बारीक पेस्ट तयार करून झालेली आहे. कांदा बारीक कट करून घेत आहे, जे 2 मी छोटे घेतले होते त्याचे. कोथिंबीर आणि टोमॅटो वगैरे पण धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. तर या ठिकाणी मी मसाले घेतलेले आहे. मीठ, गरम मसाला, लाल तिखट, गोडा मसाला, हळद आणि कांदा लसूण मसाला. तर चला गॅस सुरुवातीला चालू करून घेऊ. कढई ठेवून घेते. कढई थोडी गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला प्रमाणामध्येच तेल टाकायचं आहे. तर सुरुवातीला कांदा टाकून घेते. कांदाही आपला छान इथं तळला गेलेला आहे. मग टोमॅटो जो कट करून घेतलेला होता मी तो इथं टाकलेला आहे. तर टोमॅटो वाटून घेतलेली पेस्ट चांगली मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यावर झाकण ठेवून 2-5 मिनिटामध्ये काढून घ्यायचं आहे झाकण. तर हे बघा टोमॅटो कसा आपला शिजून नरम वाफेत झालेला आहे. आता जे गरम मसाले होते ते सर्व मी इथं मिक्स करून घेतलेले आहेत. तर हे पण आपल्याला याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचे. पूर्ण तेलामध्ये हे पण फ्राय झाले की जे उकडलेले बटाटे आहेत ते थोडे करून मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. तर बटाटे चांगले आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. तर मी इथे हे सर्व बटाटे उकडून मिक्स करून घेतलेले आहेत. तर जे मिक्सरच्या भांड्यात मी पेस्ट केलेली होती ते पाणी आणि आपलं घरचं 1-1.5 ग्लास पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर बघू शकता. आता ही भाजी याच्यामध्ये कट करून घेतलेली कोथिंबीर सुद्धा मी इथंच टाकून घेतलेली आहे आधीच. आता हे सर्व मिश्रण मिक्स करून झाकण ठेवून 5-10 मिनिटानंतर काढून बघितले. तर हे बघा आपलं जे भाजी ती छान उकळी आलेली आहे. तर भाजी चांगली शिजतच आहे बघा कमी आचेवर. आता जो 1 वाटी शेंगदाण्याचा कूट होता तो मी याच्यामध्ये मिक्स करून घेते. आणि हा कूट मी शेंगदाणे मी नेहमीच भाजून कूट बनवून ठेवलेला असतो. तर हे मी चांगलं मिक्स केलेलं आहे. आता याच्यामध्ये जी भाजीला आपली जी ग्रेव्ही आहे तिला दाटसरपणा आलेला आहे. तर वापस झाकण ठेवून आपण 2-5 मिनटं याला शिजून घ्यायचं आहे. हे बघा भाजी छान तयार झालेली आहे. तर खूप छान साध्या पद्धतीने बनवलेली भाजी अतिशय टेस्टी लागते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास तुम्ही नक्की ट्राय करा. चॅनल नवीन आहे तर शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.